सध्या जिकडे बसून जा. ठीक आहे, तर आजपासून आपण बेसिक मॅथ या विषयाला चालू करू, सुरुवात करू. तर याच्यामध्ये पहिलं जे चॅप्टर आहे त्याचं नाव लिहा, संख्या वाचन. संख्या वाचन. संख्या वाचन. तुम्ही माहित नाही तुम्हाला? त्या मुलाला आणलं होतं ना कुठे गेला? नाव आहे संख्या वाचन. लक्ष द्या. आता संख्या वाचता येते का? सगळ्यात महत्त्वाच्या संख्या वाचता आल्या पाहिजे. आतापर्यंत तुम्ही इंग्रजीमध्ये वाचले असाल, ठीक आहे ना, आणि मराठीत सुद्धा आपल्याला वाचता आल्या पाहिजे, कारण की हा जो पोलीस भरतीमध्ये प्रश्न येत असते संख्या वाचनमध्ये, संख्या वाचायला आपल्याला लावते, ऑप्शन राहत असते, ठीक आहे. त्या ऑप्शनवर आपण सगळ्या सरळ सांगू शकतो. त्या एक तर संख्या अक्षरात राहते तर अंकात लिहा, म्हणजे अंकात राहते तर कशात लिहा? अक्षरात लिहा. एकदम आपण बेसिक पार्ट पाहणार आहे सुरुवातीला, ठीक आहे. एकदम बेसिक पासून, सोप्यापासून सुरुवात करू. संख्या वाचन पासून सुरुवात करू. तर हा एक वेळा तुम्हाला थोडं सोपं करून देतो. एखादी संख्या अशी, पहिली गोष्ट मला सांगा, वाचता येते काय? वाचून दाखवू शकता? किती लिहिली आहे मी? काय करायचं? याला वाचण्याची एकदम सोपी पद्धत आहे. कशी? हा तुम्ही पाहिलं असेल, एकक है ना, दशक, शतक राहते ना असं, ठीक आहे. एकक, एकक म्हणजे एकटा अंक आहे, एकक आहे. दशक म्हणजे हा दशक स्थानावर आहे, म्हणजे 10व्या स्थानावर अंक आहे ना, ठीक आहे. दशक, दशक स्थान. हे शतक म्हणजे 100व्या स्थानावर आहे, म्हणजे आपण 100, 200, 300 किती वेळ? 700 होय, किती वेळ? 700. त्याच्यानंतर येते हजार, त्याच्यानंतर कोण येते? हजार. हजार नंतर येते दश हजार. कोणता शब्द येते? 10,000. ठीक आहे. म्हणजे हजार म्हणजे 3,000 होय, पण याच्यासोबत आला 7,000, 73 झाले. किती झाले? 73,000. त्याच्यानंतर येते हजार, नंतर येते लक्ष. कोणतं येते? लक्ष. लक्ष नंतर येते दश लक्ष. हे लाख होय, म्हणजे 6 लाख होय, पण याच्यासोबत 5 येते 56 लाख. किती झाले? 56 लाख. त्याच्यानंतर दशलक्ष नंतर येते कोटी. कोणतं येते? कोटी. कोटी म्हणजे करोड. करोड हिंदीमध्ये म्हणते करोड, मराठीमध्ये कोटी. तर बघ, कोटी संस्कृती शब्द आहे कोटी, ठीक आहे. तर बघ कोटी, तर किती? 3 कोटी. किती? 3 कोटी है ना. 56 लक्ष. 56 लक्ष किती? 73,000. शतक मध्ये आहे किती? 725. कशी वाचा मग संख्या? 3 कोटी 56 लक्ष 73,725. ठीक आहे ना. तर तुम्ही असं करू शकता, पहिले सुरुवातीला 3 अंक घ्यायचं, याला म्हणायचं शतक. सुरुवातीचे 3 अंक घ्यायचे, याला काय म्हणायचं? शतक. त्याच्यानंतर 2-2 अंक घ्यायचे, याला म्हणायचे 2 अंक, याला म्हणायचे हजार, याला काय म्हणायचं? हजार. हजार नंतर येते लक्ष आहे ना, लक्ष नंतर येते कोटी. तर कसं वाचायला येते? 3 कोटी 56 लक्ष 73,725. समजलं काय? ठीक आहे. तर याची उदाहरणं लिहा. नंबर 1, ठीक आहे. उदाहरण लिहा. स्टार्ट करून देतो. खालील संख्या अक्षरात लिहा. अक्षरात लिहा. ठीक आहे. खालील संख्या अक्षरात.
खालील संख्या आपल्याला अक्षरात लिहायचे. नंबर 1, येणार नाही तर सांग, जा समजून सांग. पहिले 1-2 उदाहरण समजून सांगू, नंतर लिहा. लक्ष द्या. पाका काय आहे? इथं एकक, दशक, शतक. याला काय म्हणायचं? शतक. असं अंडरलाईन करा. ठीक आहे. एकक, दशक, शतक. याला काय म्हणायचं? शतक. शतक म्हणा, शतक. शतक नंतर 2 अंक घ्या. 1-2 अंक घ्या. याला म्हणायचं हजार. याला काय म्हणायचं? हजार. हजार नंतर पुन्हा 1-2 अंक घ्या. 2 अंक घेतले याला म्हणायचं लक्ष. ठीक आहे. समजलं काय? सरळच आहे. मग आता संख्या वाचक किती होईल? 67 म्हणजेच 67. मराठीत काय म्हणजे 67 है ना? 67. ठीक आहे. 67 काय आहे? 67 काय होईल? लक्ष. 67 लक्ष. ठीक आहे. हे किती होईल? 2000. 2000 बरोबर आहे. किती? 2000. 2000. 2000 हे किती होईल? 530. किती होईल? 530. 530. ठीक आहे. नंबर 2, आता ही संख्या आहे. पहा काय करायचं. पहिले 3 अंक घ्या सुरुवातीला. याला काय म्हणायचं? शतक. याला काय म्हणायचं? शतक. नंतर 2 अंक घ्या. याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? शतक. शतक नंतर 2 अंक घ्या. किती म्हणायचं? हजार. काय? हजार. हजार नंतर कोण येते? लक्ष. कोण येते? लक्ष. लक्ष नंतर कोण येते? कोटी. लक्ष नंतर कोण येते? कोटी. बरोबर आहे. पहिले शतक, मग कोण आहे? हजार. पहिले शतकचे 3 अंक आहे. हजारचे किती अंक? 2 अंक. लक्षाचे किती अंक? 2 अंक. कोटीचे किती अंक? 2 अंक. ठीक आहे. बस जे आहे ते लिहा. किती होय? 60 कोटी. किती होय? 60 कोटी. 60 कोटी. किती होय? 60 लक्ष. 60 काय होय? लक्ष. ठीक आहे ना. हे किती होय? 60,000. किती? 60,000. 60,000. हे किती होय? 603. 603. किती होते? 603. समजलं काय? नंबर 3 तुम्ही करून दाखवा. साडेआठ वाजता येत जा. 8:30 वाजता बॅच लागून जाते. लगेच त्याच्यानंतर मराठीची बॅच येईल 8:15 वाजता, 9:15 वाजता. म्हणून लवकर येत जा थोडे. म्हणजे जे शिकवलं आहे ते सगळं चाललं जाते. मग तुम्हाला तेव्हा फक्त हे उदाहरणच भेटते. मग काय झालं काय नाही ते माहित नाही होत. थोडं लवकर येत जा.
आलं की याचं उत्तर किती आहे? मॅडम कमेंट करत जा. केली काय? 7,07,03,502. ठीक आहे, बरोबर आहे. लक्ष द्या, ज्यांना नसणार त्यांनी काय करायचं, पहिले 3 अंक घ्यायचे. 3 अंक त्याला म्हणायचं शतक. ठीक आहे, त्याच्यानंतर घ्यायचे हजार. ठीक आहे, त्यानंतर घ्यायचे 2 अंक किती, हजार नंतर येते लक्ष. लक्ष नंतर घ्यायचा ह्या एकच राहिला, कोण आहे, कोटी. जे रेंज शिल्लक ते. मग काय म्हणायचं येईल, किती होईल, 7 कोटी. 7 दिसते लिहायचं, 7 काय होय, कोटी है ना. 7 7 7 कोटी, 7 कोटी किती होईल, 7 लक्ष. किती, 7 काय आहे, लक्ष है ना, 7 लक्ष. त्याच्यानंतर हे किती आहे, 3,000. किती आहे ते, 3,000. 3,000. ठीक आहे, हे किती होय, 502. किती, 502. किती आहे, 502. समजलं काय? लिहा ते पूर्ण, उदाहरणं करा.
खाली दिलं नाही ना 7 आणि खाली काय दिलं लक्ष असं वाचा 7 7 लक्ष 77 400 टॉपिक त्याला त्यापासून करेक्ट 8:30 वाजता सगळेजण त्या थोडं लवकर निघत जा आता गाडी आहे ना आरामात येतो म्हणा ठीक आहे आरामात लवकर निघत वगैरे इथंच लावणार आहे ना दुपार सकाळी थोडं लवकर उठतात आता सवय लावा काही लोकांनी लावली जाय सकाळी वगैरे त्यांना नसतं त्यांनी लावून घ्या ठीक आहे काय लक्ष द्या मग चेक करा 4 नंबर पहा 50,53,002 बरोबर आहे काय त्याच्यानंतर 80 है ना 80 लक्ष 8,003 ठीक आहे का मी ह्याच्यातलं वाचून आला मोबाईल मधलं या मॅडमच्या कमेंट वाचत आहे तुम्ही सांगता तुमचे बरोबर आहे ठीक आहे त्याच्यानंतर 7,77,707 बरोबर आहे काय असं आहे 7,77,707 आहे बरोबर हा त्याच्यानंतर 7वं 8,08,08,08,03 आहे का असं ठीक आहे आता ज्या लोकांना आलं नाही त्यांनी सांगा कोणतं समजून सांगा एक वेळा तुम्हाला पुन्हा एक सांगतो अधिक तुम्हाला सोपी पद्धत करून देतो ठीक आहे ना नसून आलं तर पहा सोपी पद्धत जर म्हटलं तर कसं आहे एक हे सॉल्व्ह करण्यासाठी एक काय करायचं डब्बा सिस्टीम करून टाकू आपण ना ठीक आहे डब्बा सिस्टीम कोणती शतक काय म्हणायचं याला शतक याला एक डब्बा तयार करा डब्यामध्ये 3 अंक लिहायचे एकक दशक शतक 3 अंक ठीक आहे त्याच्यानंतर येते कोण हजार कोण येते हजारचे किती अंक 2 अंक त्याच्यानंतर कोण येते 1000 नंतर लाख लक्ष कोण आहे लक्ष ठीक आहे लक्षाचे किती अंक 2 अंक लक्ष नंतर कोण येते कोटीचे किती अंक 2 अंक कोटीचे किती अंक 2 अंक कोटी नंतर कोण येते कोटी नंतर येते अब्जाचे किती अंक 2 अंक ठीक आहे ना समजलं काय बस असा एक डब्बा तयार करायचा पहिल्याच्या 3 घ्या दुसऱ्या 2 त्याच्यानंतर 2 त्याच्यानंतर 2 याने नाव बरोबर द्यायचे शतक हजार लक्ष कोटी अब्ज ठीक आहे आता कोणतं गणित समजून सांगू याच्यातलं सांगा ठीक आहे मी तुम्हाला 5 सांगतो एक 5 कसं करायचं पहा मग शतकचे किती अंक सुरुवातीचे 3 अंक लिहा मग याच्यात 3 अंक टाका 3 0 0 या तसंच 3 0 0 त्याच्यानंतर याचे लक्षाचे किती अंक 2 याच्यातले 2 अंक घ्या 8 0 ते 8 काय होईल शतक झालं ना शतक नंतर काय होय हजार किती आहे 8 0 त्याच्यानंतर किती आहे लक्षामध्ये लिहा किती 0 लक्षामध्ये लिहा 0 ठीक आहे ना मग डायरेक्टच लक्षात येऊन राहिलं याला काय म्हटलं आपण शतक याला काय म्हटलं तर हजार आणि याला काय म्हटलं लक्ष हे बरोबर लिहायचं फक्त शतकचे 3 अंक बरोबर लिहायचे हजारचे 2 अंक बरोबर लिहायचे लक्षाचे 2 अंक बरोबर लिहायचे आता वाचता इथं वाचताना बघा काय दिसते किती होते 80 आहे ना 80 काय होय लक्ष काय होय 80 लक्ष हे 08 हजार म्हणता काय नाही असं नाही म्हणत लक्ष द्या बरोबर 08 हजार म्हणता काय नाही किती होय 1 2 3 4 5 6 7 8 8 नाही आणि 8,000 सरळ जाय 80 लक्ष 8,000 किती होय फक्त 3च आहे किती आहे 3 कसं वाचा 80 लक्ष है ना
80 लक्ष किती 8003 80 लक्ष 8003 या लागेल मग आपल्याला कसं है ना 80 म्हणजे असंच लिहिलं ना 80 मध्ये 80 असं कसं लिहिलं 80 असं लिहिलं है ना आता बहुतेक तुम्हाला असाही शब्द ह्या पाहायला भेटतो है ना हा तुम्ही पाहिला याच्यापेक्षा 80 पेक्षा आपलं हे गावरानी मुलं आपलं त्या तोंडातून जे निघालं आपण ते लिहितो है ना 80 असं म्हणते 80 काय होय लक्ष किती 8000 किती 8 काय वय 8000 किती वय 3 ठीक आहे झालं क्लिअर झालं काय समजलं पा काय केलं 80 लक्ष 8003 बरोबर 80 लक्ष 8000 समजलं काय नाही तर तुम्ही इथंच करू शकता डायरेक्ट 3 अंक घ्या याला म्हणायचं शतक नंतर 2 अंक घ्या याला म्हणायचं याला काय म्हणायचं हजार नंतर अधिक पुन्हा 2 अंक घ्या याला म्हणायचं लक्ष नंतर घ्यायचं 1 अंक याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं वाचायचं कसं 7,07,77,707 बरोबर कसं वाचायचं 7,07,77,707 कसं 7 कोटी 7 लक्ष 77,000 किती वय आहे 707 ठीक आहे लिहिलं बरोबर आहे इथं पहा मग किती अंक घ्या सुरुवातीला 3 अंक हे काय म्हणतं सांगा शतक बरोबर करायचं 3 अंकावरच करायचं अंडरलाईन बरोबर 1 2 3 अंकावरच करायचे हा त्याच्यानंतर 2 अंक घ्या 1 2 अंक घ्या असे दोनच घ्यायचे याला काय म्हणायचं हजार याला काय म्हणायचं हजार त्याच्यानंतर पहा 3 अंक घेतले त्यानंतर 2 अंक हजार याला काय म्हणायचं त्याच्यानंतर हजार नंतर कोणता येते हजार नंतर कोण येते लक्ष नंतर कोण येते कोटी आणि कोटी नंतर कोण येते अब्ज है ना मग कसं किती वय सांगा असं वाचायचं 8 अब्ज 8 खाली आहे अब्ज है ना 8 अब्ज किती वय आहे 8 कोटी हे किती आहे 8 लक्ष 8 लक्ष हे किती आहे 8,000 हे किती आहे 3 समजलं है ना 8 अब्ज 8 कोटी 8 लक्ष 8,000 लिहून घ्या ज्या आता बघ कसं राहायचं असते माहिती काही लोकांच्या लक्षात नेऊन राहिलं तुम्ही काहीच नाही केलं आतापर्यंत त्या कारणानं तुम्हाला ह्या गोष्टी समजत नसेल तुम्हाला करावं लागेल ना ठीक आहे ना प्रयत्न करावा लागेल आज आपल्या क्लासचा रेकॉर्ड आहे इथं आजही तुम्हाला सांगतो ते पोरं आता आहे तिकडे एवढं काहीच नव्हते काहीच नाही पुरे शून्य पुरे त्यानंही त्याचा आसपास तुमचं मॅथ आज पण राहील तुम्ही है ना तिकडे हे तेल मध्ये साईडनच बसला होता कसा करताय आता अग्निवीरच्या बॅचले है ना होता कसा पहिले हा तर हे जे पोरं राहायचे ना जे काहीच नाही येत पण ते प्रयत्न करणारे पाहिजे फक्त तुम्ही काय करत प्रयत्नच नाही करत प्रयत्न करा आता सुरुवात आहे तुमची हार नका मानू पहिली गोष्ट माहिती काय करता म्हणजे येत नाही काय अरे एवढं सोपं नाही राहिलं बस हारले तिथून सुरुवातीलाच आपण हार मानतो हार नका मानू तुम्हाला त्याच्या मागं लागा लागलं एक लक्षात ठेव तो दशरथ मांजी माहिती का दशरथ मांजी नाव ऐकलं आहे दशरथ मांजी कोणच नाही ऐकलं दशरथ मांजी
काय तोडलात त्यानं? पुढचा बिहारचा होता ना. म्हणजे पहा बरं, तो माणूस एकटा माणूस छन्नी हतोड्यानं काय तोडते? पहाड. काऊन तोडते माहिती आहे? त्याला रस्ता करायचा, रस्ता आहे ना त्या गावातून झाले. पुरं गाव असं आहे, असं गाव, त्याचं गाव असं राहते का पूर्ण पहाडानं व्यापलं राहते. दुसऱ्या गावात कामाला जाते, दुसऱ्या गावात कामाला जाता जाता त्याचा म्हणजे त्याची बायको त्याला डब्बा नेऊन द्यायला येते, तेव्हा ते प्रेग्नेंट राहते आहे ना. ते पहाडावरून पडते खाली, तर पडते तर ते तो एवढा त्याच्या तिच्या याच्यात तो एवढा येऊन जाते का बस. तो ठरवते का ह्या पहाड मी तोडल्याशिवाय राहणार. आणि तो म्हणते डबल हे करणं, माझ्यासोबत जे झाले ते दुसऱ्यासोबत नाही झालं पाहिजे. तर हे पहा किती लोक जिद्दी राहते. तर त्यांना तो पहाड तोडून टाकला म्हटलं है ना. लोक पागल समजे, मॅड आहे म्हणे, आहे म्हणे, रोज छन्नी हतोडा घेऊन जाते पहाड तोडाले, पागल समजे त्याला. त्याचा तो पिक्चर पाहायचा, तो पिक्चरच आलाय दशरथ मांझीचा, है ना. कोण आहे त्याचा पिक्चरचा हिरो? कोण आहे? नवाज काय सिद्दीकी काय, नवाजुद्दीन सिद्दीकी. तो बजरंगी भाईजान मधला रिपोर्टर, तो त्याचा पिक्चर आहे. तो चांगला ऍक्टर आहे. तो ऍक्टर पहिले तसाच होता, कमजोरच होता. त्याची एक स्टोरीज आहे स्वतःचीच, ठीक आहे ना. म्हणजे कमजोर लोकच इतिहास घडवते, हे लक्षात ठेवा. फक्त एवढं जागा आहे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. जर आतापर्यंत काही केलं नाही आपण, पण आपल्याला आता चान्स भेटला एक, तर आपण आता समोर काहीतरी करू शकतो. त्याच्या मागं लागा लागल, जिद्द पाहिजे. तेच ते करून पहा, एक दिवस पहा सारं सोपं होऊन जाईल, है ना. तेच ते करून पहा. पण एक असं डायरेक्ट असं वर्तन वापरू, ठीक आहे. आता ज्या कंडिशन मध्ये आहे ते कंडिशन त्याला चांगलं हे करा. आज आपल्याला हे येऊन नाही राहिलं ना, याच्याच मागं लागा. येते, एकदम इझी आहे, सोपंच आहे, सुरुवात आहे ना, ठीक आहे. याच्यात काही एवढं काही हे नाही आहे. फक्त लक्ष द्या बरोबर आणि समजून घ्या आणि प्रयत्न करा. येते. आलं काय? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का याच्यात? नाही आहे, ठीक आहे. होमवर्क मध्ये दिन आहे, याच्यानंतरचा टाईप शिकवतो. खालील संख्या अंकात लिहा. खालील संख्या अंकात लिहा. आवाज वगैरे येते का मॅडम? बरोबर कमेंट करता. सात कोटी 7,07,707 हे तुम्हाला अंकात लिहून दाखवायचं. 7,07,07,707 हे तुम्हाला अंकात लिहून दाखवायचं. आजकाल सगळ्याच एक्झाम मराठीमध्ये आल्या आहेत, त्या कारणानं मराठीमध्ये जास्त लक्ष दिलं तर अधिक चांगली गोष्ट आहे. आपली मातृभाषामध्ये जर शिकले तर चांगलंच आहे. आतापर्यंत इंग्रजी होतं तुमचं, तर इंग्रजी ठीक आहे, येत असेल तर इंग्रजीमध्ये तुम्ही हे करू शकता. पण तुम्हाला असे जर प्रश्न आले तर हे तुम्हाला मराठीतच लिहायला लागेल, ठीक आहे ना. पोलीस भरतीमध्ये येते. फाडे वगैरे इंग्रजीत पाठ केले असेल तर इंग्रजीतच राहू द्या. पण थोडंसं तुम्हाला आता इथून इकडे थोडं मराठी सुद्धा समजणं आवश्यक आहे. ज्या लोकांना हे गणित राहिलं त्यांना पैसे नाव करू, मी जेव्हा समजून सांगेन त्याच्यानंतर करून पाहिजे. लिहायचं आहे? आलं काय? लिहिलं नाही? लिहिलं, ठीक आहे. तुम्ही लिहिलं?
कसं लिहिलं बोलते ज्ञान विसरले का सर मस्त काय नाही चुकलं बरोबर आहे ढाचा तयार करा ढाचा आला बरोबर लक्ष द्या कसं करायचं पहा ठीक आहे बरोबर आहे मॅडम पहा आता लक्ष द्या 7,60,07,707 काय करायचं 707 आणि 7,00,000 7 कोटी पहा आता मग तो ढाचा तयार करा ना कोणता शतकवाला पहिला शतक है ना शतक शतक मध्ये किती डिजिट होते 1 2 3 ठीक आहे आता म्हणायचं कोण हजार कोण आहे आता हजार हजार नंतर कोण आहे हजार नंतर आहे लक्ष लक्षाचे किती डिजिट 2 ठीक आहे जरी याच्यात लक्षाचा उल्लेख नसेल तरी लक्ष ते लिहायच लागेल ना है ना शतक नंतर हजार हजार नंतर लक्ष लक्ष नंतर कोण येते सांगा लक्ष नंतर कोण येते कोण येते कोटी कोटीची किती किती डिजिट 2 ठीक आहे लिहा मग आता किती म्हणते 7 कोटी 7 कोटी म्हणते 7 कोटी लिहा 7 तिथे जर लिहिले मी तर एक रिकामी जागा आहे ना ते भरायला लागेल ना हे रिकामी जागा भरायला लागेल मग मी जर रिकामी जागा जर भरली तर किती दिसते 70 कोटी किती होय 70 कोटी 70 नाही पाहिजे आपल्याला किती पाहिजे 7च पाहिजे मग 7 जर पाहिजे इथं 7 नाही लिहायचे पुढे लिहायचे 7 इथं इथं काय लिहायचे म्हणजे किती होय 7 कोटी आता किती झाले 7 कोटी त्याच्यानंतर किती 7 लक्ष 7 जर मी इथं लिहिलं एक शून्य इथं द्यायला लागेल ना मग ते किती होईल 70 लक्ष आपल्याला 70 नाही पाहिजे किती पाहिजे 7 पाहिजे 7 मग 7 कुठे लिहायला लागेल इकडे लिहायला लागेल इथं देतो शून्य हे किती होय 7 लक्ष किती होय 7 लक्ष त्याच्यानंतर 707 डायरेक्ट काय म्हणते 707 इथं लिहायचं शतक मध्ये 700 हजार मध्ये काय पैसे नाही आहे तर काय करायचं 2 शून्य द्यायचे बरोबर काढा संख्या बाहेर 7 कोटी 7 लक्ष है ना 707 7 कोटी 7 लक्ष 700 लिहिता येईल समजलं काय 3 डिजिट पहिले 3 डिजिट मग 2 डिजिट मग असा ढाचा तयार करा ढाचा ठीक आहे ना लक्ष द्या इकडे ढाचा तयार करायचा पुन्हा लक्ष द्या सरळच आहे नाही तर असं करायचा शतक लिहा शतकची किती डिजिट 1 2 3 आलं लक्षात समजलं शतक लिहा शतकची किती डिजिट 1 2 3 लक्ष द्या इकडे ठीक आहे त्याच्यानंतर लिहा शतक नंतर कोण आहे हजार हजारची किती डिजिट सांगा सांगा किती डिजिट हजारची 2 लिहा 1 2 हजार लिहिलं हजारची किती 2 हजार नंतर सांगा कोण येते लक्ष हा लक्षात सांगा किती डिजिट किती 2 लक्ष नंतर सांगा कोणतं येते कोटी कोटीची किती डिजिट लिहिले तो ठीक आहे आता किती होय 7 कोटी कुठं लिहू तुम्ही 7 इथे लिहू 7 इथे लिहू 7 इथं काय करायला लागेल 7 लक्ष कुठं लिहू 7 इकडे ठीक आहे 7 इथं काय देऊ वाचताना वाचताला पाहिजे 7 कोटी 7 लक्ष हे किती वय 707 कुठे आहे 707 707 ठीक आहे हजार खाली दिसते 2 शून्य आलं उत्तर किती 7 कोटी 7,000,707 समजलं काय 7 कोटी 7,000,700 नेक्स्ट ₹12,12,012
तो ढाच्याचा मी जसं म्हणतो तसं करा, तुम्ही तसं करत नाही म्हणून चुकता. ठीक आहे ना. तो ढाचा तयार करा ना, मी काय सांगितलं तसं. ठीक आहे आला. तो ढाचा तयार करायचा. ते बघा येणं कसं केलं असं. त्याच्यात लिहायचं असं, त्याच्यात संख्या टाकायच्या. ठीक आहे, येते बरोबर. बरोबर. झालं. दोन्ही आले वरचं लिहिलं आलं. ठीक आहे बरोबर आहे. 213 झालं का. बंद बंद करा फोन. बाहेर जाऊन बोलत जा बहुरूपी. त्याच्यानंतर 12,12,012. 12,12,012 बरोबर आहे ना. 13,02,213 बरोबर आहे. ठीक आहे. एक वेळा पुन्हा लक्ष द्या, नसून समजलं तर तो ढाचा तयार करा. ढाचा ठीक आहे. ढाचा कसा आहे, पहिले शतकवाला घ्या. शतक शतक कसं आहे, शतकची किती डिजिट 1 2 3. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण येते, शतक नंतर कोण येते हजार. हजारची किती, हजारचे 2 1 2. हजार नंतर सांगा कोण येते लक्ष. लक्षची किती डिजिट 2 1 2. बस रिकाम्याच जागा भरा लागून राहिला तुम्हाला, बाकी काही नाही करावं लागलं. लक्ष नंतर काय येते कोटी. कोटीची किती डिजिट 2. रिकाम्या जागा भरा, सरळ सरळ रिकाम्या जागा भरा. 12 कोटी लिहा ना. 12 12 कशी आवश्यक 12 कोटीमध्ये लिहा लागते 12. बस सरळ आहे. कोटीमध्ये लिहा किती 12. 12,000 कायच्यात लिहा लागते हे 12. 12 कायच्यात लिहा लागते हजार मध्ये. हे 12 लिहा लागते हजार मध्ये. लिहिले. त्याच्यानंतर 12 12 कुठे लिहा, सगळ्यात शेवटी 12 आहे. कुठे लिहा 12, इथे लिहा 12. असे नका लिहिता, कारण की इथे शून्य द्यायला लागेल. किती होते 120. तिथे लिहा लागेल. मग आता 12 कुठे लिहा, 12 म्हटलं तिथे लिहा. 12 एक इथं 2 इथं आहे ना. 12 इथं काय करायचं, रिकाम्या जागा बरं शून्य इथं द्या, इथं 2 शून्य द्या. आलं ना उत्तर. असं 12 कोटी है ना, 12,012. ठीक आहे. हे बा 13 वाला 13 13 असे त्याच्यात लिहायचे कोटीमध्ये लिहा 13 कोटी. किती 2 लक्ष. 2च आहे फक्त लक्ष. 2 लक्ष इथं लिहा, 2 तिथे शून्य द्यायला लागेल ना. 20 होईल ते 20 नाही पाहिजे आपल्याला. किती पाहिजे 2च पाहिजे. 2 इथे द्या आणि 1 शून्य इथे द्या. 2 लक्ष. 213 डायरेक्ट 213 डायरेक्ट 213. हजारला सोडा डायरेक्ट काय म्हटलं 213. मग इथे लिहायचं 200 200 किती 13. हजार रिकामी जागा भरून घ्या. म्हणजे किती 13 कोटी 2 लक्ष है ना. किती 200 200 किती 200. समजलं काय, फास्ट होत आहे काय, समजलं. करून घ्या. ठीक आहे. याच्यावर होमवर्क घेऊन घ्या. होमवर्क करून पाहिजे. चेक करून घ्या. केलं काय, लिहिलं, लिहून घ्या. काय लिहायचंच आहे मॅडम, लिहिलं ना. झालं काय, होमवर्क घेऊन घ्या.
आणि उद्या सकाळी 8:30 वाजता येत जा बरोबर. वेळ आपला जो तोच आहे टाईम, 8:30 ते 9:15. टाइम कमी राहते हा त्या कारणानं. आणि हे आपल्याला 2 महिन्यात कम्प्लीट करावं लागते. मागची बॅच कम्प्लीट नाही झाली ती. ठीक आहे, ॲडमिशनचा थोडा प्रॉब्लेम होत होता म्हणा. ठीक आहे, पण आता व्यवस्थित आहे. तर ही बॅच 2 महिने चालेल आणि कम्प्लीट पूर्ण बेसिक मॅथ क्लिअर करायचं आहे. तर जे मागच्या वेळेस ना आले ते आता रिपीट करून राहिले ही बॅच. आणि ज्यांना ती बॅच रिपीट ज्यांना ते पूर्ण करायची बॅच, तर त्यांनी मॅथची मागची रेकॉर्डिंग पाहू शकता. मागची रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये उपलब्ध. जर नसेल तर माझ्याकडून घेऊन घे जा. समोर जर करायची असेल बॅचचं तर उदाहरण लिहा नंबर 1 होमवर्कमध्ये. खालील खालील संख्या खालील संख्या खालील संख्या अक्षरात लिहा. अक्षरात लिहा. रोजचं होमवर्क करायचं बरोबर. ठीक आहे. आणि या शनिवारी बस जेवढं शिकवलं त्याच्यावर टेस्ट राहते, म्हणून होमवर्क व्यवस्थित करा. खालील संख्या अक्षरात लिहा. बरोबर लिही जा. लक्षात द्या, लक्ष द्या. हे जे उदाहरणं आहे ना, आता ज्या लोकांना येत नसन किंवा कोणाला येऊन नाही राहिलं, हे एक लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःला सिरियस करून घ्या. कारण हे जे उदाहरण आहे ना, हे तुमचे व्यवहारिक आहे. व्यवहारिक तुम्हाला कधीही काम पडते व्यवहारामध्ये. ठीक आहे, जर तुम्ही हे नसून शिकणार ना, तर तुम्हाला लोकांचे टोमणे खावे लागेल. ते सोडा, पण आपण व्यवस्थित आपलं जगू शकत नाही तर हे आपण शिकलो नाही तर म्हणून थोडे सिरियस हो जा. ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, बेसिक गोष्टी शिकून घ्या. आतापर्यंत नाही शिकले, शाळेमध्ये दंड्या मारल्या असून, कॉप्या केल्या असून, सगळं केलं असून तुम्ही. ठीक आहे, हे सोडा. हे सगळंच्या सगळं जे आहे ना, हे सगळं आतापर्यंत जे केलं ते आपण स्वतःला काय दिला, धोका दिला. धोका स्वतःला काय केलं, फसवलं माणसानं. तर समजून जा. समोर चालून जीवन जगताना आपण प्रत्येक ठिकाणी फसू लोक आपल्याला फसवणारच. आकडेवारीतच फसवणार डायरेक्ट. बरोबर आहे ना, हे लक्षात ठेवलं. तर फसायचं नाही आहे, शिकायचं आहे. आणि चांगले शिका आणि मोठे व्हा. फसवणुकीपासून सावधान राहा. ठीक आहे ना. हे जे आहे हे व्यवहारिक सुद्धा आहे, हे लक्षात ठेवलं. व्यवहारामध्ये उपयोगी पडणार आहे. आवश्यक नाही आहे की नोकरीपेक्षा आपण खूप साऱ्या गोष्टी शिकून राहिलो आणि त्या जर गोष्टी शिकलो ना
तर आपण आपला स्वतःचा व्यवसाय वगैरे काय आहे सगळ्या गोष्टी करू शकतो व्यवस्थित. जर हेही नसून शिकत तर आपण खूप मागे राहू. चला झालं काय? मराठी काढा मराठी. वैष्णवी मॅडम मराठी बॅच नाही काय लाईव्ह? कमेंट करा. मराठी लाईव्ह बॅच आहे का तुमच्या तो?